लक्ष दिलं. महिलांसाठी महिलांचे जे 50% आरक्षणाचा मुद्दा आहे की पवार साहेबांपासून न कोणत्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, न कोणत्या पदावर आहे, न आमदार आहे, न आजी आमदार आहे, न माजी आमदार आहे, पदच नाही, काहीच नाही. तरी सुद्धा 12-13 कोटी जिल्ह्याचा स्वाभिमानी तालुक्याचा हा आदर्श अजून सुद्धा तसाच राहील आणि हा स्वाभिमान जनता ठेवूनच येणाऱ्या काळात मतदान करेल. जनता स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवणार नाही. किती जरी आमिष दाखवलं, किती जरी आपल्याला पैसा आला, किती जरी रस्त्याची कामं झाली, डांबाची कामं, डीपीची कामं झाली, ही कामं होत असताना सुद्धा निवडणुकीमध्ये पापाशाची म्हटली गेली ती आता काही तशी म्हणण्यात जातील का? जाणार की सत्ताधारी जे आहेत त्यांच्याकडे खूप पैसे अमाप आहेत आणि लोकांना तर मी विनंती करतो, ह्यांनी काय कष्ट करून आणलेलं नाही किंवा काय नाही, हे लोकांना पण माहिती, आपल्याला पण माहिती. आलेली लक्ष्मीला माघारी पाठवू नका की लोकांना लोकांमधला माणूस पाहिजे. पोस्टर बॉय तुमच्या गाडीच्या काचा परत खाली होणार नाही 5 वर्ष इलेक्शन झाल्यावर. इकडे डीपीची गाडी गेली, तिकडे लाईटीचे खांब गेले, इकडे हे केले. अहो जे तुम्ही लाईटीचे खांब गेल्या 5-5, 7-7 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या बांधावर टाकले होते ते खांब तसेच पडलेले आहेत. हा नवीन पण आणतात, नवीन आणले. मंडळी नमस्कार, इन पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित आपलं स्वागत करतोय. आज आपल्या स्टुडिओमध्ये दत्तात्रय सावंत आहेत, ज्यांची ओळख DS सावंत आहे. असं एक नेतृत्व आहे तालुक्यातलं जे धडाडीचं नेतृत्व मानलं जातं. अनेक प्रश्नावर, अनेक महत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी वाचा फोडण्यास सुद्धा आजपर्यंत त्यांनी काम केले. जिथं अन्याय होतो तिथं DS आपल्याला दिसतात, DS आपल्याला बघायला मिळतात, त्या अन्यायाला ते वाचा फोडतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेत. आज आपण त्यासोबत मनमोकळ्या काही येणाऱ्या राजकारणात सुरू असलेल्या निवडणुका आणि येणाऱ्या काळातल्या राजकारण आपण त्याची काही बातचीत करणार आहोत. तुमचं इन पब्लिक न्यूज मध्ये प्रथमतः स्वागत करतो मी. नमस्कार. इन पब्लिक न्यूजच्या सर्व दर्शकांना माझा नमस्ते. सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आता आपल्या पक्षातून किती उमेदवार आणि कोणत्या कोणत्या गटातून आपले उमेदवार आपण उभा केलेत? सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी दत्तात्रय सावंत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे. तालुका अध्यक्ष म्हणून सांगोला तालुक्यात काम बघतो. तुमचं असं एक ओळख सुद्धा आहे की तुम्ही जिथं अन्याय होतो तिथं तुम्ही दिसताच आणि तिथं वाचा सुद्धा पडतो. ही तुमची नवीन, तुमची अशी जुनी सुद्धा ओळख आहे तुमची. सगळ्यात पहिलं मी म्हणजे शिवसेनेचं तसं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारां मला आवडतात. मी शिवसेनेचा कार्यकर्ता असल्यामुळं अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडणं आणि अन्यायाच्या विरुद्ध तिथं जाऊन न्यायाच्या बाजूनी बोलणं हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची थोडक्यात त्यांची शिकवण किंवा त्यांचे गुण माझ्यात आले का मला ते बघवतच नाही. अशा गोष्टी अन्याय होताना मी पाहिलेला तर ते सहन होत नाही, त्यामुळे मी तिथं उपस्थित असतो. तिथं सगळ्यात पहिल्यांदा हजर राहतो. त्या लोकांची मदत कशी करता येईल ह्याच मी सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना मदत करतो. आमचे सांगोला तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे गेरडी जिल्हा परिषद गटामधून आमचे उमेदवार आहेत अनिल मोठे. त्याच्यानंतर गिरडी पंचायत समिती गणामधून उमेदवार आहे श्रीनिवास करे. कडलास जिल्हा परिषद गटातून आमचे कडलास जिल्हा परिषद गटातून कडलास जिल्हा परिषद गटामध्ये 2 उमेदवार आहेत. चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये देखील 2 उमेदवार आहे आणि मोहोळ जिल्हा परिषद गटामध्ये आमचे जिल्हा परिषदचे उत्तमराव खांडेकर ते उमेदवार आहेत आणि कोळा जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा आमचं पाचेगाव पंचायत समिती आणि कोळा जिल्हा परिषद मध्ये तिथे देखील 2 उमेदवार आहे. असे आमचे 5 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीमध्ये आमचे उमेदवार आहेत. जवळजवळ सर्व ठिकाणी तुमच्या आता उमेदवार उभे आहेत तुम्हाला? हो, बऱ्यापैकी सांगोला शहरामध्ये तालुक्यामध्ये आहेत आमचे. आता काही पक्षातून उमेदवार नाराज होत आहेत आणि उमेदवार नाराज झाले, काही पक्ष बदल सुद्धा झाले. असे काही उमेदवार आपल्याकडे आहेत का आणि अशा उमेदवारांना तुम्ही काही पाठिंबा देताय का? तुम्ही त्यांना तुमच्यासोबत घेताय का? खरं पाहता आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांनी आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आता उमेदवार निवडणुकीला उभे केलेले त्यापैकी काही उमेदवार हे इतर पक्षांमध्ये होते. त्याच्या अगोदर ते दिवसापूर्वी दुसऱ्या पक्षांमध्ये होते, परंतु त्या उमेदवारांना त्या पक्षांनी किंवा त्या पक्षाच्या नेत्यांनी कुठेही न्याय दिला नाही. ते पक्षाचे नेते त्यांच्या म्हणजे उदाहरणार्थ श्रीनिवास करे असतील,
ते शहाजी बापू पाटलांचे त्यांच्या म्हणजे पिढ्यानपिढ्या खंदे समर्थक परंतु आणि तळागाळातला कार्यकर्ता तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचून काम करणारा कार्यकर्ता त्यांना आदरणीय बापूंनी त्यांच्या निवडणुकीपुरतं त्यांना पळवायचं लोकांमध्ये जा म्हणायचं मला लीड दे म्हणायचं आणि ज्यावेळेस त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीची वेळ येते त्यावेळेस त्याला कुठंतरी डावलायचं असं करेंच्या बद्दल घडलेलं आहे असं आमचे अनिल मोठे आहेत काही लोकप्रतिनिधी आहेत की फक्त त्यांच्या निवडणुकीपुरती त्या कार्यकर्त्यांना वापर करून घेतात त्यांना पदवतात लीड घेतात पण जेव्हा त्यांची निवडणूक असते तेव्हा त्यांना ते निवडणुकीला उमेदवार सुद्धा देत नाही नाही देत ते असा अन्याय का होतो या कार्यकर्त्यांना असा अन्याय म्हणजे ह्यांना आता सध्या तालुक्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये अशी एक हे चाललंय की ज्याच्याकडे पैसे आहेत जो कॉन्ट्रॅक्टर आहे जो 2 नंबरचा व्यवसाय करतो कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यालाच फक्त उमेदवारी आहे त्याच्या घरातच उमेदवारी आहे सामान्य माणसांनी उभा राहायचं लोकशाही सुरू आहे सध्या सामान्य माणसांनी उभा राहण्याचे जरी त्यांची तळमळ असली तरी ते नेते त्यांना संधी देत नाही आता कालच आपण पाहिलं आपले आरपीआयचे खंडूताते सातपुते यांनी बऱ्याच वर्ष झालं महायुतीमध्ये येते महायुतीमध्ये मान्य आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सगळ्यांनी महायुतीचं काम केलं परंतु आज खंडूतात्यांनी काल सांगितलं की ज्यावेळेस ते शहाजी बापूंकडे गेले तर त्यांना ते 25 लाखाची मागणी झाली आता जो तळागाळात काम करणारा खंडूतात्या सातपुते यांची ओळख अशी आहे तुम्ही कधी पण पोलीस स्टेशनला जावा तहसीलला जावा गोरगरीब सर्वसामान्य लोकांना घेऊन तात्या तिथे उभे असतात त्यांची कामं करतात असे आमचे जे उमेदवार आहेत सध्या आमचे उमेदवार कोण पोस्टर बॉय नाहीये आमचे उमेदवार कोणी पोस्टर बॉय नाहीये आमचे हा तळागाळातले जो उमेदवार कंपल्सरी आमचे काही उमेदवार शेतकरी आहेत काही उमेदवार थोडे व्यावसायिक आहेत त्यांच्या कुटुंबापुरतं त्यांचा उदरनिर्वाह करण्यापुरतं व्यवसाय आहे परंतु त्यांची नाळ ही तळागाळातल्या जनतेशी जोडलेली आहे कारण उमेदवार तसे असणंच खूप गरजेचं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक असतात आणि आपल्या भागातला आपला उमेदवार तिथं निवडणूक उभं राहणं सुद्धा गरजेचं असतं हो काय झालंय आता आपण बऱ्याच गटांमध्ये बघितलं आपला गट वेगळा आपण राहतोय दुसऱ्या गटामध्ये वेगळं उभं हे फक्त आणि फक्त हा व्यक्ती म्हणून किंवा हे म्हणणं आहे ज्याच्याकडे धनाढ्य लोक आहेत ती ना पैसा अडका ह्यांनी फक्त आपल्या सोयीनुसार मी इथं गेलो तरी माझा विजय मी तिथं गेलो तरी माझा विजय हा विजय कशा जीवावर होतोय साहजिक आहे आर्थिक पैशाशिवाय आणि हे मी ह्याच्यातून जनतेला पण एक आवाहन करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की ज्या पद्धतीत पालिकेच्या निवडणुकीमध्ये यांनी सत्तेचा पैशाचा इतका मोठा जास्त आव आणून किंवा सगळं करून सुद्धा ज्या पद्धतीने लोकांनी लोकशाही जिवंत ठेवली येणाऱ्या काळात सुद्धा तालुक्यामध्ये यांनी किती पण पैसा वाटू दे आता मी बघतोय सध्या तालुक्यामध्ये आपण पण बघत असन रोज नवीन बातम्या येतात इकडे डीपीची गाडी गेली तिकडे लाईटीचे खांब गेले इकडे हे केले अहो जे तुम्ही लाईटीचे खांब गेल्या 5-5, 7-7 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या बांधावर टाकले होते ते खांब तसेच पडलेले डीपी नवीन पण आणतात नवीन आणले मी वैयक्तिक माझं सांगतो की एमएससीबीच्या काही अधिकाऱ्यांशी मी बोललो की आपण प्रत्येक ठिकाणी जे डीपी उभे राहतात त्या ठिकाणी तुम्ही त्यांना अतिरिक्त लोड देऊ शकता का तर ते म्हटले शासनाची तशी परमिशन नाहीये मग हे कशा पद्धतीने केले जाते सगळे हे फक्त लोकांना निवडणुकीपुरतं एक लालच म्हणा किंवा लोकांच्या आमिष दिलेले लोकांना आणि सकाळी मी तर म्हणतो निवडणूक 9 तारखेला रिझल्ट झाला 10 तारखेला मतदार झोपेतून जाग व्हायच्या अगोदर हे जे साकडं उभं केलंय का डीपीचं डामांचं त्याचं लोक झोपेतून उठायच्या अगोदर हे सगळे डाम आणि सगळे डीपी ज्या त्या कंपनीत माघारी जातील याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार नाहीये हे फक्त तात्पुरतं लोक कसे आपल्याकडे येतील ह्याच्यासाठी हे पैशावाल्यांनी केलेलं काम आहे परंतु ज्यावेळेस जनता ही निवडणूक हातात घेतली त्यावेळेस कितीही मोठा धनाढ्य असला कितीही पैसेवाला असला कितीही गुंडा असला कितीही वरून दबाव टाकलं त्याचं काही चालत नाही जनता ही सर्वसामान्य लोकांना न्याय देणार आणि त्यांनाच निवडून आणणार याचा आत्मविश्वास आहे आम्हाला म्हणजे आचारसंहिता चालू असताना अशी काही कामं करणं तुम्ही जे आता सांगता डीपी असू द्या डांब असू द्या रस्त्याची कामं असू द्या आचारसंहितेमध्ये हे कामं करायची परवानगी असते का तुम्ही त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्याशी बोलणं तुमचं झालंय का आचारसंहिता भंग केल्यासारखं होत नाही काही मग
आता खरं सांगायचं म्हणजे आचारसंहिता भंग चालले आहे, सगळं दिसतंय, सगळं लोकांनी पाहतात आणि सर्वसामान्य जनतेबरोबर काय मी म्हणतो सर्वसामान्य जनतेने बोलण्यापेक्षा जे संबंधित निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत आपल्या सांगोल तालुक्याचे असू दे, जिल्ह्याचे असू दे, माननीय कलेक्टर महोदय असू दे किंवा इतर, हे कुठंतरी असं वाटतं की ते सत्तेच्या दबावपोटी आणि सत्तेच्या प्रेशरपोटी त्यांनी ना पाहून डोळे झाकलेत. हे फक्त काय करतात करू दे, काय डोळे करतात त्यांची चालू आहे सगळ्या तो डोळे झाकलेत, पाहून डोळे झाकलेत. आणि ते मला नाही वाटत ते त्यांची हिंमत आहे निवडणूक आयोगाची असू दे किंवा अधिकाऱ्यांची असू दे, यांच्यात जर खरंच अधिकारीपणा असेल, यांच्यात जर खरंच जर आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ किंवा कर्तव्याला ते हे करत असतील तर त्यांनी ह्या गोष्टी कुठेतरी थांबवाव्यात. तुम्ही तशा अधिकाऱ्यांना काही विनंती वगैरे करणार का तुम्ही? विनंती 100% करणार आहे, केलेली आहे, काही ठिकाणी पत्र पण दिलेलं आहे. त्यातून पण रिझल्ट हे अजून तर आम्हाला काय मिळालं आहे. आणि माझी एक विनंती आहे आयोगाला आपल्या माध्यमातून की अशा लोक लुभावण्या गोष्टी जे चाललेल्या आहेत ह्या आपण कुठेतरी याला आळा घालावा. जो पारदर्शीपणा टी.एन. शेषनने आणला होता, निवडणूक आयोग ज्यावेळेस टी.एन. शेषन साहेब होते त्यांनी पारदर्शीपणा आणला होता, त्या पारदर्शीपणाचा निकष धरून तुम्ही आता सुद्धा त्या पद्धतीत निवडणुका पार पाडल्या पाहिजे. एक न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे आणि दुसरा विश्वास हा आयोगावर आहे, निवडणूक आयोगावर. कारण की निवडणूक आयोग हा सर्वांना समसमान न्याय देतो, कायद्याच्या चौकटीत राहून डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून न्याय देतो असं ऐकलंय. पण आता ते होताना दिसत नाही, म्हणजे ते डोळ्याला पट्टी बांधल्यागत झाले त्यांचं. ह्या सगळ्या धांदलीमध्ये जे डोळे झाकली जाते, ह्या सगळ्याकडे तुम्ही राजकारणाकडे कशा पद्धतीने बघताय? नेते मंडळी तुम्ही कशा पद्धतीने बघताय? लोकप्रतिनिधी यांनी कसं राहिलं पाहिजे? कारण काय लोकांची कशी त्यांनी सेवा केली पाहिजे? खर तर आपल्या महाराष्ट्राची जी पहिली जुनी ओळख होती पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र, सांगोला तालुक्याची पण तशी ओळख आहे आपली. हो भरपूर. म्हणजे सांगोला तालुक्याचा आदर्श महाराष्ट्रांना देशाने घेतलेला आहे. स्वर्गीय पण आता टीका टिप्पणी सांगोला तालुक्यातच इतकी खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी होते एकमेकांवर, नेत्यांवरच. ही टीका टिप्पणी योग्य आहे का? मग ही टीका टिप्पणी फक्त स्टेजवर गेले, चार माणसं समोर दिसले की कोण कुणाला काय म्हणतंय, कोण कुणाला काय म्हणतंय. म्हणजे माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे की जसं स्वर्गीय काकासाहेबांनी सांगोला तालुक्यामध्ये राजकारण केलं, जसं स्वर्गीय आबासाहेबांनी सांगोला तालुक्यामध्ये राजकारण केलं, त्यावेळेस कधीही टीका टिप्पणी अशा पद्धतीची नव्हती. किंवा आदरणीय शाजीबापू पाटील आमदार साहेब असतील किंवा दीपक आबासाहेब असतील किंवा सध्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख, यांनी पण आजपर्यंत ह्याच्या अगोदर ह्या निवडणुकीच्या 2019च्या निवडणुकीच्या अगोदर कधीही अशी वैयक्तिक पातळीवर किंवा इतर कोणत्याही पातळीवर कुणावर टीका नव्हती. परंतु असं काय झालंय जिल्ह्याच्या राजकारणामध्ये की कोणतरी बाहेरून येणारे ते काय काळे गोरे काय आहेत ते तसले कोणतरी बाहेरून येतात, तालुक्याच्या राजकारणाला काहीतरी डिवसतात, कुणाला कुठंतरी दाबतात आणि ह्याच्या माध्यमातून ही जी टीका टिप्पणी चालू आहे ही लोकांना विरंगुळा करण्यासाठी का तुमच्या सभेला गर्दी गोळा करण्यासाठी तुम्ही टीका टिप्पणी करताय? मोठा प्रश्न. हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि परत नंतर आम्ही तुम्ही माझाच आहे, मी तुमचाच आहे, आपण एकच आहे, हे असं होतं. लोकांना एड्यात काढल्यासारखं झालं काही सगळं. आपल्या ग्रामीण भागातली जी लोक आहेत जी आज आबासाहेबांवर प्रेम करतात, तालुक्यातली लोक, गावखेड्यातली, ते लोकांना हे एड्यात काढण्यासारखं झालं का? मग हा काय तसंच म्हणावं लागेल. आणि आम्ही काय करतो, आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, आदरणीय आमचे खासदार विद्यमान धैर्यशील भैया, यांनी कधीही राजकारण करताना कुणावरही टीका टिप्पणीच केलं नाही. जे राजकारण केलंय किंवा जे त्यांच्या विषय असतात राजकीय, तर ती पहिलीच समाजसेवेला प्राधान्य आहे. पहिली समाजाची सेवा, लोकांच्या आडी अडचणी, आणि त्याच्यानंतर राजकारण कवर. मी पहिला शिवसेनेत होतो, आता जरी मी शरद पवार साहेबांच्या पक्षात मध्ये आहे, आदरणीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो सांगोल्यात. पण आमचं राजकारण कधी असतं की निवडणुकीच्या मतपेट्याच्या पेट्या बंद होईल, ज्या दिवशी मतपेट्या बंद होतील त्या दिवसापासून पुढे आम्ही समाजकारणात चालू राहतो. पहिलं प्राधान्य आमचं समाजकारणाला आहे, राजकारणाला नाही. आता काय झालंय, हे राजकारणात जे आलेले चेहरे दिसतात उमेदवार आता सध्या, हे एकतर ठेकेदार, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर,
बिझनेसमॅन हम्म. त्यांनी कामं आणायची, त्यांच्याच बगल बच्चांना द्यायची, त्यांच्याच बगल बच्चांनी करायची, त्याचं कमिशन घ्यायचं, त्या कमिशनातून यांचा उदरनिर्वाह करायचा. म्हणजे टक्केवारीवर चाललेली सगळी कामं. पूर्ण पूर्ण आता हे जनता सगळं माहिती आहे. हा, फक्त बोलत नाही. आपली बोलत नाही म्हणजे बोलते, हम्म. परंतु कसं असतं की असं बोलून एखाद्याला वाईट होण्यापेक्षा माणसं शांत राहतात. पण हे प्रत्येकाला माहिती आहे. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण जवळ बघितलं हा, सगळ्या जवळून बघितलं. नगरपालिकेचं. ह्यांनी जनतेने बोलून दाखवलं का? करून दाखवलं. करून दाखवलं. हा. तसं येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये जनता बोलून दाखवत नाही, करून दाखवणार. आणि हे जे कामं चालू आहेत तुम्ही म्हटले ना मग, हा, हा. ह्यांनी काय ह्याच्यातला कोणता काय रोजगार हमीच्या कामाला जाऊन पैसे कमवलेले नाही. हम्म, हम्म, हम्म. ज्यांनी ज्यांनी कामं करतात हम्म, किंवा ह्यांनी कुठं कष्ट करून घाम गाळून पैसे कमवलेले नाहीयेत. हम्म, हम्म, हम्म. ह्यांचे पैशाचे इन्कम कुठून आहेत, कसे आहेत, हे आम्ही सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे. जनता पण म्हणते हाय, त्यांनी कुठं आणून दिले तर मग कष्टातले आणले, हा, हा, हा. त्यांनी बी कुणाचं तरी आणले, करू दे, करते तर करू दे, असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं की आदरणीय शरद पवार साहेब त्यांनी एक समाजकारण सुद्धा केलं. तुम्ही राजकारण आणि समाजकारणाकडे तुम्ही वैयक्तिक कसं बघताय सगळ्या गोष्टीकडे? कारण समाजकारण राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन वेगवेगळे पैलू आहेत, पण एकाच नाही दोन बाजू सारखे त्या. कसं नाही, एका नाण्याच्या दोन बाजू असू दे. आता पवार साहेबांचं मी आता सर्वप्रथम खरं माझ्या पवार साहेबांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हम्म, हे शेतकऱ्यांसाठी, हम्म. कष्टकऱ्यांसाठी, दीनदुबल्यांसाठी, महिला सबलीकरणासाठी हम्म, ह्यांनी पूर्ण आयुष्य दिलं. महिलांसाठी महिलांचे जे 50% आरक्षणाचा मुद्दा आहे, हम्म, हे पवार साहेबांपासून लागू झालं. लागू झालेलं आहे. हम्म. ह्यांनी लोकांसाठी कामं केली, सत्तेसाठी कामं केलं नाही, सत्तेच्या ह्याच्यासाठी राहिले नाही. ते राजकारणाच्या ठिकाणी पण समाजसेवा आणि महाराष्ट्राचं हित हम्म. हे आदरणीय साहेबांनी- पवार साहेबांनी साहेबांनी जपलेलं आहे. आदरणीय मोठे दादा राज्याचे उपमुख्यमंत्री माझे त्यांनी जपलेलं आहे. हम्म. आदरणीय खासदार साहेब पण आता ते जपत आहे. पण हे जे इतर पक्ष आहेत, आता कोणत्या हा. पक्षाचं नाव घेण्यापेक्षा ह्यांना फक्त सगळे. हा ओव्हरऑल आता हा. आता तुम्ही बघताय हे हा. इकडे पळाले ते तिकडे पळाले, कोण कुठं होतंय. पळवापळवी चालू सध्या सगळी. ती पळापळी म्हणजे स्वार्थाची, हा. ती समाजासाठी नाहीये हा. किंवा समाजाच्या लोकांसाठी नाहीये. ते हा, हा, हा. हे स्वतःसाठी चाललंय, स्वतःचा विकास. हे काय म्हणते, विकासासाठी. विकास दिसत नाही की पण तालुक्यात. आता विकास हे म्हणतात की असे जनता म्हणते की आम्हाला विकास दिसत, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय पण आम्हाला विकास दिसत नाही. ह्यांचा विकास म्हणजे कागदोपत्री विकास आहे. हा. ह्यांचा स्वतःचा घरचा विकास झालेला जनतेने बघितलाय की तालुक्याचा विकास नाही बघितलेला जनतेने. स्वतःच्या घरचा विकास चांगला आहे. 5-5, 6-6, 10-10 गाड्या, घोडं. गाड्यांची किंमत बघितली आपण जवळपास 10 ते 20 कोटी रुपयापर्यंत गाड्यांची किंमत जाते. इतक्या महागड्या सगळ्या- गाड्या आहेत हा, तालुक्यात आपल्या. मोठे मोठे राजकीय नेते तिथे, त्याच्यापेक्षा मोठे आले असते, पण काय कारणास्तव बहुतेक त्यांनी लोक नावं ठेवतात म्हणून आणले नाही नसावेत, असं पण होऊ शकतं. मग तुम्हाला आता ह्या निवडणुकीमध्ये आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबासाहेब या गटाला तुम्हाला पाठिंबा सुद्धा मिळालाय. कोणत्या कोणत्या गटातून पाठिंबा मिळाला आणि आता तुम्हाला काय फायदा होणार तुमच्या सगळ्या निवडणुकीसाठी? सर्वप्रथम आदरणीय माझे आमदार दीपक आबांनी आणि आदरणीय विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुखांनी जो आम्हाला चोपडी पंचायत समिती गणामधून जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मला एक वाटतं की त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कुठेतरी त्यांनी आम्हाला सहकार्य केले. आणि येणाऱ्या काळामध्ये पण आमची तर अशी इच्छा आहे की आबांनी आणि बाबासाहेबांनी त्यांनी इतर ठिकाणी पण आम्हाला कुठे समर्थन दिलं. उमेदवार जर आमचे निवडून आले, निवडून तर येणारच आहे, पण यांचं समर्थन अपेक्षित आहे आणि होऊ शकतं काही दिवसांमध्ये ते हे अदृश्य शक्ती पण आम्हाला साथ देते. निकालानंतर 100% तालुक्याला अदृश्य शक्ती दिसेल. हा, आता सध्या आमचे चोपडी गट विनिंग आहे, त्याच्यानंतर घेरडी गट विनिंग आहे, आम्ही मौद मध्ये आहे, त्याच्यानंतर तुमच्या कोळ्यामध्ये आहे. सध्या काही ठिकाणी हे प्रस्थापित ज्यांची सरकार आहे, शासन आहे, त्यांचे उमेदवार 2-3 नंबरला आहेत. पण आमचा जो उमेदवार आहे हा आमचा उमेदवार न कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे, सामान्य सकाळी उठून कामाला जायचं, घरातली धारा काढायच्या, शेण काढायचं, त्यानंतर प्रचाराला जायचं. असे रुटीन आहे सध्या. हा, हे असे उमेदवार आहेत आमचे.
ज्यांनी न तर त्यांना कोणती राजकीय पार्श्वभूमी आहे, न तर त्यांना असं कोणत्या याचा लोकांना असं नेतृत्व आवडतं का मग? लोकांना असं सामान्य नेतृत्व आवडतं का लोकांना? लोकांना सामान्यच नेतृत्व का आवडतं की लोकांना लोकांमधला माणूस पाहिजे. पोस्टर बॉय तुमच्या गाडीच्या काचा परत खाली होणार नाही 5 वर्ष इलेक्शन झाल्यावर. आताची एक सामान्य माणसाला एक असं लोकांचं असतं की बाबा हा आमच्यातला सामान्य येतो, आमचा शेणघाण काढतो, दुधाला येतो, धारा काढतो, मग मी त्याजवळ जाऊन बसू शकतो. एक ते बॉन्डिंग असं लोकांच्या मध्ये. बरोबर बरोबर साहजिक आहे. त्याच्यामुळे लोक त्याचा फायदा होणार का मग लोकांना? 100% आमच्या उमेदवारांना तर त्याचा फायदा आणि उत्स्फूर्त फायदा आहे. आम्ही आज सांगोला तालुक्यात फिरतोय, लोक स्वतःहून येतात, त्यांना समर्थन देतात, साथ देतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि त्यांनी दिलेली आहे. याचाच एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला या दीपक आबा आणि बाबासाहेब या गटाचं तुम्हाला पाठिंबा हो दिला. भविष्यामध्ये आता तर दिलेला आहे हा. आणि निवडणूक अजून टाइम आहे. आज अजून- 1 तारीख आहे. अजून वेळ आहे अजून. हा, त्या दोन्ही सोडून आणखी मिळाले आणखी आपल्याला. काही गोष्टी घडू शकतात हम्म. आणि ह्या ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, हा. ते आता ते राजकारणी लोक म्हणतात की बाबा ते न्यूज पुढं ह्याच्या पुढं बोलायचं हा. नाही. जसं आम्हाला काय, आम्ही राजकारणी नाही, आम्हाला पार्श्वभूमी पण राजकारणाची नाहीये. हा. आम्ही आपल्या जनतेची कामं करत 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 पुढे आलेलो आहे. हा. येणाऱ्या काही दिवसांमध्ये तालुक्याचं चित्र अजून वेगळं दिसेल तुम्हाला. आता निवडणुकीमध्ये काही बंडल वाटले जातात. या निवडणुकीला ते काही बंडल परत दिसणार का? कितीचे बंडल? लोकांना एक तो पडलेला एक प्रश्न लोकांना, आमच्याकडे किती किती बंडल येणार आमच्याकडे? काय जातील का बंडल लोकांना? नाही, काय झालंय, ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पापाशाची म्हटलं गेली ती मग आता काय तशी बंडल जातील का? जाणार की सत्ताधारी जे आहेत त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, अमाप आहेत. आणि लोकांना तर मी विनंती करतो, ह्यांनी काय कष्ट करून आणलेलं नाही किंवा काय नाही, हे लोकांना पण माहिती, आपल्याला पण माहिती. आलेली लक्ष्मीला माघारी पाठवू नका. त्या लक्ष्मीचा तुमच्या प्रपंचाला, कुटुंबाला सदुपयोग होईल अशा काही गोष्टी करा, ते घ्या. आणि जे लोकांसाठी, लोकांच्या मधली माणसं, लोकांसाठी झटणारी लोक आहेत ती, त्यांना सामान्य माणसं जे आमचे उमेदवार आहेत त्यांना आपण सगळ्यांनी मतदान करा आणि भरघोस मताने निवडून द्या. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत, जनतेसोबत कायम होतो, आहे आणि राहणार. आता कामाच्या नावावर काही राजकारण चालू आहे. आता सध्या आपण बघतोय की या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी काम करतोय. अशा लोकप्रतिनिधींना तुम्ही काही सल्ला देणार का? आता तुमचे जवळचे काही मित्र सुद्धा म्हणले तयार आहेत. नाही नाही, अशा आता लोकांना तुम्ही तुम्ही काय म्हणताय ते ठीक आहे. मध्ये एक ते मोबाईलला, न्यूजला बातमी पाहिली, पेपरला वाचली आपल्या सांगोल्याच्या, हम्म, हम्म. की फलाने एक मोठे नेते कार्य आहेत, हा. त्यांनी 12 का 15 कोटीचा निधी सांगोला तालुक्यासाठी आणला. हम्म, हम्म. मी विचार केला, न तर हे कोणत्या पक्षाचे तालुका अध्यक्ष आहे, न कोणत्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहे, न कोणत्या पदावर आहे, हा. न आमदार आहे, न आजी आमदार आहे, न माजी आमदार आहे, पदच नाही कुठलं. पदच नाही, हा. काहीच नाही. हा, हा. तरी सुद्धा 12-13 कोटी येतात. जर कुणाच्या सोबत जाऊन कुणाच्या मागं पिळून जर तुम्हाला 12-13 कोटी येत असतील, तर मग हे पदाधिकारी निवडणूक लढवणं, निवडून येणं, पदाधिकारी होण्याचा उपयोग काय? ते आपलं राजदरबार, रोज दरबार करा, हा. तुम्हाला निधी येतो, रोज दरबार करा, निधी येतो. त्याचा उपयोग काय त्याचा? असं नाही झालं पाहिजे. असं झालंच नाही पाहिजे. शासनाने आणि डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान दिले, त्या संविधानाचे अधिकार आपल्याला दिले की डीपीडीसीचा निधी असू दे किंवा आमदार फंडाचा असू दे, हा सर्व ग्रामपंचायत निधी येतो. निधी हा भरपूर प्रचंड प्रमाणात निधी येतो वेगवेगळ्या माध्यमातून. परंतु तो काय झालाय, सध्या निधी हा फक्त ठराविक पक्षाला आणि ठराविक लोकांनाच मिळत आलेला आहे. हम्म, हम्म, हम्म. तो निधी म्हणजे, आणि तो निधी सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही. यांचं टक्का, कमिशन हा. आणि सेटलमेंट ऍडजस्ट, ह्यात सगळा निधी चालला आहे. याच्यातच निधी चाललेला आहे. शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो, जनतेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून काय आवाहन करणार तुम्ही? मी आपल्या माध्यमातून सांगोला तालुक्याच्या जनतेला पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतो की ज्या पद्धतीने आदरणीय शरद पवार चंद्र साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी, मातीसाठी अहोरात्र कष्ट घेतले, काम केलं. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांनी काम केलेलं आहे आपल्या जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी. त्या लोकांना म्हणजे ते त्यांच्या जे कष्ट केलेले आहेत तुमच्यासाठी, जनतेसाठी, जे अहोरात्र त्यांनी काबड कष्ट केले, त्यांना तुम्ही साथ द्या. ते त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये, निवडून आल्यानंतर येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमच्या प्रत्येक सुखादुःखात, सुखात म्हणण्यापेक्षा दुःखात तर सगळ्यात पहिला आम्ही तिथं तुमच्या सावलीप्रमाणे असणार, होतो आणि असणार.
प्रत्येक कामामध्ये आम्ही येतो. ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या शासनाच्या गरजा आहेत. आता मध्ये काही लोक म्हणायचे की तुम्हाला निधी आमच्याकडे आल्याशिवाय कोण देणार. मी ह्या खात्याचा मंत्री, मी त्या खात्याचा मंत्री, मी जोपर्यंत कागदावर सह्या करत नाही, आम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुमच्याकडे येत नाही. तर मी आपल्याला सांगू इच्छितो, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये ज्या पद्धतीत लिहिलेले आहे, निधी हे म्हणतात ना देत नाही करत नाही, तो निधी त्या संविधानाला धरून, संविधानाला आम्ही मानतो, संविधानाला पोचतो, त्या संविधानाला धरून नियमाप्रमाणे आम्ही त्यांची दारं तोडून निधी घेऊन येऊ. पण निधी आणणार, निधी आणणार, 100% निधी आणणार. किती विरोध केला कायद्याच्या बाहेर तर नाही ना आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निधी आणण्याचा प्रयत्न करणार. आणि कायद्याच्या चौकटीतून भलं मग यांना काही गोष्टी ते म्हणतात ना, कुणाला कशाचं औषध दिलं, डोक्याचं औषध द्यायला लागतं, पोटाला पोटाचं, तसे औषध आमच्याकडे आहेत. कुठून तरी औषध कुठं पण वापर होऊ शकतो त्याचा येणाऱ्या काळात, जर समजा निधी नाही दिला तर. जर निधी नाही दिला तर त्यांच्याकडे असं एक औषध सुद्धा आहे, जे औषध दिल्यानंतर हा निधी त्यांनी घेऊन येणार, सामान्य जनतेसाठी काम करणार. शरदचंद्र पवार गटातून आज त्यांनी जे काही साहेबांची शिकवण आहे, ती साहेबांची शिकवण ही लोकांना माहितीच आहे. आणि येणाऱ्या काळात ती आलेली लक्ष्मी तुम्ही काही सोडू नका, जनतेला सुद्धा आवाहन त्यांनी केले आज, आलेली लक्ष्मी सोडू नका. होतंय जी कामं सध्या सुरू आहेत, आपण बघतोय काही नेते मंडळी असू द्या, काही उमेदवार त्या आपल्या गट सोडून दुसऱ्या बाहेरच्या गटात सुद्धा आता आहेत. आणि ही कामं जी करतायत, ही कामं स्वतःच्या पदरच्या पैशाने करत नाही, जनतेला सुद्धा माहित नाही. जनता फक्त बोलताना, लोक बोलताना फक्त घाबरतात, दिसत नाहीत. पण लोकशाही अजून सुद्धा जिवंत आहे. ही लोकशाही जिवंत येणाऱ्या काळात दिसेल आपल्याला. याचं एक प्रत्यक्ष उदाहरण सुद्धा आपल्याला दिसेल. असे अनेक त्यांनी आज अनेक मोठ्या गोष्टींचा उलगडा सुद्धा त्यांनी केला. आज काही लोक असे आहेत की जिथं कुठलाही पक्ष नाही, पद नाही, परंतु त्यांच्याकडे कोट्यावधी निधी होतो राजदरबारावरून. अशा काळात सुद्धा हा बोला की जाता जाता आता तुम्हाला सांगतो, कसं आहे, सोलापूर जिल्ह्याबरोबर सांगोला तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे. जसं सोलापूर जिल्ह्याचं तुम्ही बघितलं, खासदारकीला स्वाभिमानी जनतेने स्वाभिमान दाखवला. त्या पद्धतीत आमदारकीच्या वेळेस पण जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेने त्यांचा स्वाभिमान दाखवला. तुमचा पैसा लालच ते पाहिलं नाही. नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने त्यांचा स्वाभिमान दाखवला. आणि आता देखील येणाऱ्या निवडणुकीत जनता ही स्वाभिमानी आहे. स्वाभिमानी जिल्ह्याचा, स्वाभिमानी तालुक्याचा हा आदर्श अजून सुद्धा तसाच राहील. आणि हा स्वाभिमान जनता ठेवूनच येणाऱ्या काळात मतदान करेल. जनता स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवणार नाही. किती जरी आमिष दाखवलं, किती जरी आपल्याला पैसा आला, किती जरी रस्त्याची कामं झाली, डांबाची कामं झाली, डीपीची कामं झाली, ही कामं होत असताना सुद्धा जनता कामं करून घेईल, पण आपला स्वाभिमान जनता घाण ठेवणार नाही. येणाऱ्या काळामध्ये जनता ही सर्वसामान्य तळागाळातल्या आपल्या माणसासोबत असेल, जी माणसं धारा करतायत, शेणगाण करतायत, शेतात काम करतायत, स्वतःचा रोजीरोटी भागवतायत, अशा लोकांसोबत जनता जाईल असा त्यांनी एक ठाम विश्वास दिलाय. त्यांना या गटाला मात्र आज बाबासाहेब देशमुख आणि आबा गटा सुद्धा पाठिंबा मिळालाय. येणाऱ्या काळात अजून बाकीच्या गटामध्ये सुद्धा त्यांना पाठिंबा मिळेल. त्यांच्याकडे काही अदृश्य शक्ती सुद्धा आहे या गटाकडे, ही सुद्धा निवडणूक झाली आपल्याला पाहायला मिळेल. हे होते आज आपल्यासोबत DS सावंत. त्यांनी अनेक मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी राजकारण आणि समाजकारण हे सुद्धा त्यांनी विस्तृतपणे आपल्याशी बोलणं केलं, आपल्याशी बोलले. तुम्ही सगळ्या मनमोकळ्यापणे गप्पा मारल्या, राजकारण, समाजकारण आणि जनतेला सुद्धा मी काय आव्हानं केली. आव्हानं करत असता तुम्ही लोकप्रतिनिधी आणि राजकारणासोबत तुम्ही काही गोष्टी सांगितल्या, काही गोळ्या सुद्धा तुम्ही देणार, काही डोस सुद्धा तुम्ही देणार नाही काळातल्या. तर तुम्ही इन पब्लिक न्यूज मध्ये आलात, बोललात, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.